काय वातावरण आहे सध्या खरोळा या गावामध्ये? काय सांगाल सध्या? काय चर्चा आहे सध्या? सध्या कामाचे दिवस आहेत. शेतकरी कामात व्यस्त आहे. हो ना, शेतीची कामं चालू आहेत, कामामध्ये व्यस्त आहे. बरं, निवडणुकीसंदर्भात मी विचारतोय आपल्याला की म्हणजे सध्या कुणाची चर्चा आहे, या काय चर्चा आहे? निवडणुकीत काय आहे? धनदागड्या लोकांची मजा आहे. म्हणजे इथं गोरगरिबाच्या प्रश्नाला कोणी हात घालणार नाही नाही असं मला म्हणायचं. बरं, बरोबर. म्हणजे सध्याची निवडणुकी फक्त ही धनदांडग्या लोकांचीच आहे, सर्वसामान्यांची निवडणूक नाही असं तुम्हाला म्हणायचं ह्याच्यातून. बरोबर आहे. आणि असेल कदाचित, कारण मोठं इलेक्शन आहे आणि आपापल्या परीने त्यांचे प्रयत्न चालू आहे. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आपल्याकडे आता सध्याचे विद्यमान 2 आमदार आहेत, 2 आमदारांची टसल आहे, अटीतटीची निवडणूक आहे. हो, लातूर ग्रामीणमध्ये म्हणजे माननीय धीरजभैया देशमुख विद्यमान आमदार व विधान परिषदेचे रमेश कराड साहेब या आमने-सामने टक्कर आहे. काय सांगाल या दोघांसंदर्भात? विकासाच्या बाबतीत या दोघांकडून विद्यमान चालू आमदाराकडून काय प्रगती झाली, या काय विकास झाला असं आपल्याला वाटतं? विकास काही झाला, दोघांनी काही केला नाही, सर्वसामान्य शेतकऱ्याला काहीच दिलं नाही. म्हणजे दोघांकडूनही काही विकास झाला नाही असं तुम्हाला म्हणायचं? हो. आणि हे जे होर्डिंग लागलेले आहेत की करोडो रुपयांची कामं केली गेली म्हणतात, त्यांचे घरं भरलं त्यांनी दोघांनी बी. कुणाची? स्वतःची घरं भरली. असं तुमचा आरोप आहे तुमचाही? तसं म्हणायचं नाही. ह्या 2.5 वर्षाच्या कारभारामध्ये रमेश आपण जेवढं कामं केलेत गोरगरिबाच्या हिशोबातून, रोडच्या कंडिशनमधून, आणि नसताना आमदार खासदार नसताना त्यांनी कामं जी केली तेवढी रमेश आपणच केलीत. काय केले सांगा. आज दत्त मंदिरला देणगी 2 कोटी रुपये. अरे मंदिराचं विचार करा तुम्ही आज मंदिर बांधलं, काय केलं? टाळं घेतलं, मूर्तंग वाजविले, म्हणजे देशाचा विकास होतो का? टाळा मूर्तंग नाहीत, असलं बोलायचं नाही. टाळा मूर्तंग नाही. टाळ वाजविला, मूर्तंग वाजविल्या, देशाचा विकास होतो का? देणगी दिल्या 2-2 कोटी रुपये, पांढरीवर 2 कोटी रुपये, पांढरीवर 2 कोटी रुपये रमेश आपण दिलेत. हे रोडचे काम आहेत, गावाची संख्या, जायला यायला खड्डे सगळे. आता काम होतील ना. आता दप्तर लगेच म्हणजे 10 वर्ष झालं महायुतीचं सरकार आहे, आणखी काय करणार आहे? आम्ही देशमुखची सत्ता 5 नाही 15 ते 20 वर्षे, म्हणजे आज त्यांचं काँग्रेस आजपासून विरोधी पक्षाचा आमदार आहे. तुम्ही सत्ताधाऱ्याचे आहेत की? सत्ताधारी कावापासून 10 वर्ष झाले की? 10 वर्ष झाले ना. 50 वर्ष तुम्ही काय केलं? त्याच्या अगोदर मी 95 ला होतच की. काय दिवे लावले? असलं नाही बाकान बोलायचं की. कामाचं बोलायला काम. आम्ही लाईव्ह चालू लाईव्ह चालू म्हणून सांगा. आम्ही बी काही केलं नाही. कामाचा विषय रमेश आपण देवाला छत टाकला, मंदिर उभा केलं, म्हणजे देशाचा विकास होतो का? गोरगरिबाच्या रोजीरोटीचा प्रश्न, रोजगारीचा प्रश्न, शिवरस्ते झालेत का नाही, बेकाराचा प्रश्न झाले ना? बरेच काम झालेत. पांधन रस्ते चालू आहेत. काही झालेत, काही राहिलेत. बरं, अजून ह्या 4-5 वर्षामध्ये ह्या पुढच्या 25 वर्ष ह्याच्यामध्ये होऊन जातील. रोजगार हमीची कामं झालेली आहेत, विहिरी वगैरे शेततळे मिळाले. झाले. मग एवढंच आहे की शासनानं जी विहिरी मंजूर करून दिल्यात लोकांना, त्याची बिलं निघायला आणि त्याचे कर्मचारी पैसे खायला एक नंबर देत. आज 50-50 हजार रुपये त्यांना पैसे खर्च द्यावा लागले. अच्छा, म्हणजे शासन द्यायला दिले, परंतु मध्यस्थीची जी आहेत ते तुमच्यापर्यंत शासनाची योजना पुरवत नाही. ते पैसे काढताना बिल करायला सरकार फक्त काही देईना गेले. आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेचे लोक का 10 रुपये सुद्धा घेऊन आलेत. किती म्हणजे एवढं महायुतीचं सरकार एवढं भ्रष्ट आहे की त्यांचा अधिकारी सुद्धा एवढं पैसे खायले. ती बी रस्त्यावर येऊन घ्यालेत. मजूर द्या रस्त्यावर येऊन घ्यालेत. आपण एकदा मग 2 वर्षाखाली कुट्टी आणली होती. आपल्याला पैसे लागले सोडून द्या. कुट्टी मशीन म्हणजे कडबा कुट्टीला तर एका जणाला 10 रुपये कोणाच्या घेतले त्यांनी. मग महायुतीचे आमदार किती खोके घेऊन पैसे घेतले असतील.
अधिकारी जर 10 रुपयापासून घेत असले तर आमदार किती सरकारमधले सामील किती आता पैसे काय घेत करायचं सगळं असतील? मागं जाऊ दे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला म्हणायचं की म्हणजे आमदार टक्केवारी घेऊन काम करतात असं म्हणायचं. हो हो तीच आहे की मग काय आहे. हं. भाजपच्या कारभारामध्ये रीतिवादन झालंय, भ्रष्टाचार मोकळा झाला, असं नाही म्हणायचं आपल्याला. असू द्या, त्यांचं दिलं तर आमचं बी त्यांनी घ्यालेत. हां त्यांचे 2-2 हजार रुपये द्यालेत हां तर आमचे बी 4-4 हजार रुपये घाट आहे बरं. मालाच्या हिशोबात, शेतीमालाला शेतीच्या भाव हिशोबात. नाही. हं. असं आहे दादा. काय 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 सुचवाल तुम्ही शासना येणाऱ्या शासनाकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवाल? नाही शासनानं शेतकऱ्याकडे पाहू. शेतकऱ्याचा जे खतावरली सबसिडी खतावरची सबसिडी असेल, औषधाचं उठवावी, जीएसटी थांबवावी, अन्न आमचा गब्बर सिंग टॅक्स मालाला वसूल भाव करायचा राहावा. बंद तुमच्या करावा. काळ्याच्या डब्याला जसा माला भाव आहे, काळ्या डबी 100 रुपयाला आहे, तुम्ही 75 रुपये दिले तर तुम्ही काळ्या डबी देणार नाही तुम्ही. पण आमचा कट्टा बी जर मार्केटमध्ये गेला तर कट्ट्यावर आमचे अधिकार नाही, हे मार्केटचाच अधिकार आहे. मग दोन्ही आमदारांनी स्थानिक विद्यमान आमदारांनी काम केले असं नाही का नाही? नाहीच, मार्केटवर दडपण नाहीच शासनाचं, पुण्याचं नाही. कोणत्या मार्केटवरती? बाजार हे भुसारमध्ये हां कृषी उत्पन्न बाजार समितीवरती. कृषी बाजार समिती, हां तिथं माहिती लूट मारायचा. हं. त्याच्या एवढी लूट मारता नाहीच. बरं. मग आज त्याच्यात तुम्हाला सांगतो की आज 17 रुपयाला पोत आहे एक. त्या हमाल्यांनी जर पोत जर हाणले तर पोत शिवायला येत नाही पुन्हा. त्याच्यावर कुणी लक्ष करत नाही त्याच्यावर. मग आता तुम्ही या दोन्ही विद्यमान आमदाराला डावलून तिसऱ्यालाच निवडणार आहेत का काय? मग नाही आता एकंदरीत तुमच्या चर्चेतून असं म्हणजे दिसून येतंय की तुम्ही म्हणताय की दोन्ही आमदारांनी काही केलं नाही. सेक्युलर विचारानं काँग्रेसचा ह्याने पंजा जरी नाही निवडून केलं- येईल इथून. ग्रामीण मधून धीरज भाईच निवडून येतील हं. त्यांच्या विकासाच्या आणि कार्याच्या जोरावर. बरं. म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे की म्हणजे विद्यमान आमदार धीरजभाई देशमुख यांनी ग्रामीणमध्ये विकास केलेला आहे. हा आणि त्या विकासाच्या जोरावर ते निश्चित निवडून येतील. दाखवा कोणता विकास आहे ते. हं. विकास तुम्ही दाखवा, कागद घेऊन दाखवा. तुम्ही या बाजारात लोकांच्या समोर तुम्ही विकास केला म्हणून. अहो तुम्हाला शेअर सभासदचे पैसे दिले, तुम्ही आम्हाला 2200-2300 रुपये भाव दिला आम्ही शेवटला, आणि आता इलेक्शन पुरता तुम्ही आज 2800 रुपये भाव दिला तुम्ही. गेल्या वर्षी बी 2900 रुपयापर्यंत नाही गेला होता. नाही 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 उठबशा करा तुम्ही 25 तुमच्या समोर. गेल्या वर्षी सुद्धा 2750 रुपये भाव नाही दिलेला आहे नाही त्यांनी. शेवटच्या शेतकऱ्याला 1 रुपया भेटल, 2400 रुपये भेटल नाही. आणि काही लोकांचे पैसे बुडवले त्या कारखान्यावर. इतर वैद्यनाथ पनगेश्वरच्या मानानं खूप चांगले कारखाने चाललेले आहेत. सहकार पनगेश्वर क्षेत्रामध्ये. कारखान्याची बराबरी तर कुणीच करू शकत नाही. आज ते चालूच नाही आणि त्याची बंद कशाला कोण बरोबरी करते आता? बंद कशानं बंद पाडला. पडला कुणं पाडला? ह्याच नौकरदाराने, आमदाराने, खासदाराने जे ज्यावेळेस कोण होते आमदार खासदार? पंकजा मुंडे, हा? पंकजा पंकजा मुंडे, ना खाते कराड, कारखाने. गोपीनाथ मुंडे त्यांनीच खाल्ला की मग कारखाने. कुणं खाल्ले काय? दुसऱ्याने खाल्ले का? त्या पगार झाले ना लोक आज कारखान्याच्या पनगेश्वर कारखान्याच्या पगार नाही. एवढं मोठं राज्य कसं चालवतील? एखादा साखर कारखाना यांना चालवायला येणार. अपेक्षा कोणत्या आमदाराकडून आहे मग? रमेश आप्पा करतील. रमेश आप्पा कराड विकास करतील असं तुम्हाला वाटतं? करतील होय 100% करतील. हं. त्या 10-15 वर्षाच्या कारभारात भाजपचं आहे, तरी पण योजना बरीच केली आहे. पासून गल्लीपर्यंत भाजपचा आहे काही विकास झालेला बराच नाही. विकास झाला. इंदिरा गांधीच्या काळ म्हणजे काँग्रेसपासूनच्या सुटल्याच्या नंतर बराच विकास झालाय. तसा म्हणजे कोणची अडचण नाही. महायुती सरकारनं विकास केला असं तुम्हाला वाटतंय? महाविकासानं केला विकास, खाल्ला बी त्याने केला बी त्याने. असं खाल्लं भरपूर, विकास काहीच नाही. विकास झाला. हं. मला म्हणायचं का म्हणजे महायुतीने काहीच विकास केला असं तुम्हाला म्हणायचं हा, का? काहीच केला नाही. ही म्हणू शकणार की शेवटला त्यांच्याच पार्टीची माणसं आहेत, ती म्हणू शकणार. काहीच केला नाही. आम्हाला माहित आहे की ही कालचा धीरजभाई यांनी विकास केला. हा केला त्यांनी. कालचा त्यांच्या विकास- परीने केला. त्यांचे सत्ताधारी आमदार नाहीत ते, हं. विरोधी पक्षातले त्यांच्या परीने त्यांनी केलाय. हं. जे सत्तेत असणारे खोके घेऊन बसले. इम्याचं काम त्यांनी केलेलं आहे, अनुदानचं काम त्यांनीच केलेलं आहे रमेश आप्पांनी. हां. पुन्हा बरेच उद्योग त्यांनी कामं केलेली आहेत. अजून बी त्यांनी शेवटला कारखान्याचा 50 रुपयाच्या वरून भाव देऊ यांच्यापेक्षा समजापेक्षा. हं. एकंदरीत म्हणजे तुम्हाला रमेश आप्पा कराड रमेश आप्पा विकास कराड करतील आणि त्यांच्यावर तुमची अपेक्षा आहे की
त्यांनी निश्चितच काहीतरी बदल करतील आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावरती ती काहीतरी मार्ग काढतील असं. माग की कावीळच्या ह्याच्यामध्ये रमेश आप्पाचे तर किती माणसं पूर्ण होते. हं. त्यांनी काही म्हणले का बाबा आमचा खर्च आलाय तुम्ही एवढे पैसे द्या, म्हणले का त्याने कधी? एखादा त्यांनी गोरगरिबाचा MIT ला फुकट विद्यार्थी घेतला का त्यांनी? किती डोनेशन घेतलंय पैसे घेतलेत बरेच, MIT बरेच घेतले. पैसे घेऊनच आहेत की विद्यार्थी? नाही नाही नाही. हं? काही असतील ते लागत बी असतील त्याचं काय करणार त्याचं? सगळे काही गुणवत्तेवर बी नाहीत घेतले, सगळे पैसे घेऊन घेतलेले आहेत. शासन तर कोणचं कोणी होतीवर गुललंय? हा 86चा मराठाचा विद्यार्थी जर असला 90 पैकीचा तर मराठ्याला ओबीसी वाल्याचं तर आहेच की. मग OBC ओबीसी वाला 60चा बी आहेच नोकरीवर, नाही कसं? मग आम्हाला ओबीसीचं बरं, आता ही ओबीसी जर तुम्हाला जर दिली, तुमचं नाव राहील का ही मूर्त देशमुख म्हणून? इथं एक आजच्या कुठल्या काळापुरतं OBC बोलायचं नाही, कुठल्या उद्याच्या काळात बोलायचं आपल्याला. कुठल्या एका समाजावर इलेक्शन होत नाही. मागल्या कारभारामध्ये म्हणजे आपल्या बारकापाने कुणबी म्हणलं की आज 11 माशी कुणबी म्हणत होती, ही 100%. 96 कोटी मराठा म्हणत होती. आणि विदर्भामध्ये जी आता चालू झालं तर समधीच कुणबी झालीत आणि केलीच बी. हो ना. मग आपल्याकडे 96 कोटी का बरं मराठा म्हणाले? कुणबीच आहेत ना ते बी. त्यांना रानातच काम करावं लागतं की. हा का केले त्यावेळेस आपण नव्हतो. नाही नव्हतो, पण ते आज आपला दाखला तर आहे की. हो ना. दाखला तर आहे की तुमची नोंदी झाली ना त्याच्यामध्ये. आपला जन्म बी नव्हता, कसे झाले काय झाले असो, ते तुमचा त्यांना प्रश्न माहिती. जरा एकीकडे चाललेला आहे. आपण सध्याच्या चालू ह्याच्याबद्दल बोलत आहोत, निवडणुकीबद्दल. आपण आरक्षणाकडे जात आहोत. आपला विषय जरा भरकटत आहे. आपण सध्याच्या आमदार भरकटत कोण नाही. येतील आणि काय आमदार तर रमेश आप्पा येतील, पण कधीच येणार नाही. ज्या बी विषय मांडला फडणवीसनं आरक्षणाचा, ह्याच्या इतर 15 वर्ष शरद पवार मुख्यमंत्री होते, त्याच्या आधी इंदिरा गांधीचा काळ होता, त्या मुद्द्यावर आरक्षणाचा विषय मांडला नव्हता. त्या देवेंद्र फडणवीसला जनतेने नाव ठेवायचं कारण मुद्दाम केली ही. अच्छा. हां. जरी बामंदिरी असला ना काय असला, आरक्षणाचा मुद्दा त्याच्याशी मांडलाच नाही कोणी. आणि दिलं बी नाही. मनोज जारंगे पाटील जे इतके दिवसांनी उपोषण करतात म्हणजे ते काय चुकीचं होतं का मग? खरं आहे हो, खरं आहे. त्याच्यात ते शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसनं दिल्यावर युती सरकार आलं की ठाकरेचं. देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री होता, द्यावं का नाही मराठ्याला आरक्षण? मग त्याच कारभारात दिलं ना. दिलं का सत्ता त्यांनी गेली. आरक्षण? नाही दिलं. शरद पवारांचे उद्धव ठाकरेचे सरकार आलं, तिथं भरकटलं. पण येऊन बी आता 2.5 वर्ष झालं, ह्याच्यात द्यावं त्यांनी. ह्याच्या मुद्द्यावर कुण्या पक्षानं कुण्या नेत्यानं आरक्षणाचा मुद्दा मांडला ही दाखव. हाही प्रश्न आहे, प्रश्नार्थ चिन्ह आहे हा. पण आतापर्यंत आज शरदचंद्र पवार अरे नाकावर टिचून आता तर 4 दुसऱ्या जाती ओबीसीत घालून दिलं, पण मराठ्याला दिलं नाही. तुम्ही कशाला बोलायला? कशाला बोलायला तुम्ही? 4 दुसऱ्या जाती गोळा करून ओबीसीत आरक्षण दिलं की 50%. मग मराठ्याला काय झालं ना द्यायला तुम्हाला? शेवटपर्यंत ओबीसीच राहील म्हणलं ना त्यानं, पुन्हा फडणवीसनं. ओबीसीचा आम्हाला बाकीची कोणाची गरज नाही तर मग होय की. मग आरक्षणाचा मुद्दा भाजप म्हणजे ओबीसीचाच पक्ष आहे का? मग होय की. मग तुम्ही ओपन होऊन कसं म्हणलो लाव? मग आता निघाला विषय. जर महायुतीचे सरकार आले तर आरक्षण भेटेल का? कधीच भेटणार नाही. महायुतीच्या सरकारमध्ये दिलं तर शरद पवार साहेबच आरक्षण नाच करावं लागल. ही देणार नाही महायुतीचं सरकार कधीच. आरक्षणाला जनगणनाच करावं लागल लोकशाहीच्या प्रमाणानं, तरच आरक्षण भेटल. नंतर आरक्षण असं भेटू शकणार नाही. कोणचा बी शरद पवार येईल नाही, शरद पवारचा बापी, हे आरक्षणाचा मुद्दा होत नाही. ह्याला जनगणनाच करावं लागल, लोकशाहीच करावं लागल, तेव्हाच काय असं होत नाही. मुंबईत जातीय सर्वे झाल्याच्या नंतरच एखाद्या वेळेस मराठा आरक्षण होईल. आर्थिक निकषावर. आर्थिक निष्कर्ष बरोबर. सध्या म्हणजे सगळे मराठा सक्षम आहेत असं नाही. पण आता कमीत कमी मराठा आमदार काही कमी आहेत वाटायला मला. आज 100, 130च्या जवळ मराठा आमदार आहेत ना. हो ना. त्यांना बी अक्कल आली असते की यावं लागत असेल की का नाही. हो ना. पण आज शरद पवारचं नंग्या पणापासूनचं आरक्षणामध्ये मुद्द्यात म्हणजे ओबीसी मध्ये आहे. हो.
कवा हं. त्याचं 10वीला असतानापासूनच ओबीसी मध्ये आहे त्यानं. हं. मग त्यानंच काय बरं केलं तेवढं. हं. बरोबर आहे. पुन्हा. शरद पवार हो, हं, शरद पवार आता ही लाईव्ह चालू आहे. हं. शरद पवारच्या बापाचं नाव कधी ऐकले का तुम्ही, कधी सांगितलं का कुणाचं? शरद पवारच्या हं. काय त्याच्या बापाच्या नावानं आपलं काय संबंध आहे? अरे असं का हं? बिना बापाचा जन्माला का ते पवार नाही साहेब? नाही, आपला विषय भरकटत चाललाय. आपण हां. खोलवरती जाऊ नका. पवार साहेबाविषयी बोलायला काय तुम्हाला अधिकार आहे? एखाद्या वैयक्तिक नेत्याबद्दल आपण बोलू शकत नाहीत. आपण सध्या बोलणार आहोत सध्या जी चालू आहे, तरी हीच एवढंच आहे. आघाडीचं सरकार पूर्ण क्षमतेने निवडून येईल आणि सत्तेवर येईल. म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार निश्चित येईल आम्ही म्हणतो ही की अशी आम्ही अपेक्षा आहे आणि भाजपच्या ते विकास करतील. ते विकास करतील. हे महायुतीवाले कधीच करणार नाहीत. आम्ही तर म्हणू शकतो की भाजपच विकास करू शकते. हं. म्हणजे अडचण मध्ये जी बांधली आहे नाही त्याने खाल्ली असं नाही. आम्ही मला डबल म्हणतो त्याने खाल्ले बी खाऊ घातले बी. हां. म्हणजे भ्रष्टाचारी हे त्यांच्याशिवाय मेळ लागत नाही. भ्रष्टाचारी हे ही बाकीचं जे राज्य आहेत ना हां. भाजपशिवाय दबत नाहीत. हो. बाकीचे राज्य आणि भाजप शिवाय दबत नाहीत. परत एकदा माहितीचे सरकार येईल असं आपल्याला 100%. आणि ते आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचे प्रश्न निश्चितच सोडतील. त्याचे सोडतील का नाही सोडतील त्याचं काय सांगू. नाही पण सोडणं गरजेचं आहे. सोडविणार- कधी सोडविणार नाहीत. सोडणं गरजेचं आहे. ही जीएसटी जी आहे 2-4 गोष्टीच्या हं. खताची म्हणा, हं. तुमच्या मालाच्या म्हणा, हं. औषधाच्या म्हणा, हां. ही जर सक्षम केलं हं. तर होऊन बी जाईल तिथे शेतकऱ्याचं. अच्छा, म्हणजे ह्या 3 गोष्टीवरची जर जीएसटी कमी केली होऊन जाईल. तरीही शेतकऱ्याला म्हणजे त्याचा बराचसा फायदा होईल असं मला वाटतंय. आणि योग्य माल भावाचा दिला तर ते तुम्हाला इकडे द्यायची काही गरज नाही. आम्हाला पैसे आम्हाला तुम्ही हिमासा देऊ नका. आमचा कंपल्सरी भाव आम्हाला 5,000 रुपये सोयाबीनला द्या. तुम्ही हिमासा देऊ नका की असले तुम्ही 2,000 सध्या शेतकऱ्याला वाटू नका. लेख लाडकी योजना चालू केली. काहीच करू नका हो. तुम्ही हे आम्हाला मालाला भाव द्या. नाही सध्या जी चालू आहे त्याचा आपल्याला काही फायदा झाला. नाही, त्याचा फायदा होईल की आता बीजेपीला. संपलं त्याचं लाडकी लेक. नाही असं नाही. वाढणार आहे वरचीवर पुढे तर 2100चा हप्ता चालू आहे सध्या. हं. म्हणजे येणाऱ्या जर जर महायुतीचं सरकार महायुती आलं, सरकार तर 2100 होईल. आणखीन 2100 रुपये वाढतील असं. हो. अच्छा, ठीक आहे. सोयाबीन आपण काय 150 रुपये होईल नाही. क्विंटलला. लेख लाडकी योजनेचा काही फायदा झाला का नाही? काहीच नाही. आता ज्याला पैशाची गरज आहे त्याला फायदाच म्हणावं लागेल ना. काहीच नाही. आता ज्याला लाडक्या बहिणीचा रुपयात काही तुम्हाला फायदा 300 रुपये नाही. भेटलेले आहेत कष्ट करून, तर गपचिप आमच्या तुम्हाला शेतीमालाला 1500 रुपये आलेत. योग्य भाव द्या. लाडकी बहीण नको ना लाडका भाऊ नको. हं. आताच कसं आठवला ह्यांना इतके दिवस 10 वर्षे 15 अहो, वर्षे गांधी सत्तेत राहतात. इंदिरा गांधी म्हणजे राजीव आपलं आहे ना, राहुल गांधीनं मला म्हणजे शेतीमालाला भाव दिला म्हणजे समजाच मोठं ठीक आहे. ठीक. परंतु हे छोट्या ज्या योजना या काही असतील, शासनाची धोरणं असतील, तर हे आपल्याला नको आहे. काय नाही. अहो तुम्हाला EMI हे कर्जमाफीचं जे लावलं का नाही घोडं, हं. कर्जमाफीचं घोडं कसं लावलं हं. की पकाच्या मालकाला डबल हं. कर्जमाफीमध्ये सापडलेत आणि डबल सापडून त्यांना पैसे दिलेत. हं. जी खरी जी लोक होते हं. तसे अडकून तसेच आहेत. आम्ही हं. त्याला लाभ एक फडणवीसनं 1.5 लाखाचं माफीचं बोललं, हं. उद्धव ठाकरेनं 99चं केलं. हं. 2 लाखाची अडकलीच की मध्ये. हो ना. मग त्यांनी ती लाख रुपये 10,000 किंवा 1,000 रुपये भरून 2 लाखात तुम्ही कंपल्सरी माफ करा कुठं म्हणले त्यांनी. तर हो ना. याच विभागात तयार होता आपण. हो ना. नाही, चलो आता रात भरा येणेच काय. अच्छा, म्हणजे महायुतीचे सरकार येणार आहे. हा महायुतीचं सरकार हं. हं. महायुती- येईल असं. महायुतीचं सरकार चालते हो. मस्त. आपलं काय मग? आघाडीचं सरकार येईल. हं. मुख्यमंत्री होईल आघाडीचाच. हं. 210 आमदार येतील. महाविकास आघाडीचे हा. आणि विजय निश्चित होईल. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली निश्चित विजय होईल सगळ्याचा. धन्यवाद. अहो तरी पण